जिल्ह्यातील तिरुमणी या गावात 5 सप्टेंबर 1888ला जन्मलेले हे प्रतिभावंत रत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचाराचा लेखाजोखा घेता सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शिक्षक दिनानं संबोधलं गेलं किंवा शिक्षक दिन त्यांच्या जन्माच्याच नावाने आपण निश्चित करावं, एवढी व्यापक भूमिका सरकारनं आणि या भारत सरकारनं आणि देशानं काय घेतली तर त्याच्या पाठीमागचं एक सर्वात मोठं कारण आहे की पुढील समस्येसाठी तत्पर पिढी निर्माण करणे हे शिक्षकाचं कर्तव्य आहे आणि ती शिक्षकांना भूमिका निभावावी हा सर्वात मोठा विचार जर कोणी मांडला असेल तर ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी। शिक्षणामुळे आपल्या बुद्धीचा विकास आणि उपयोग होतो आणि तो कसा करून घ्यायचा याही बाबतीमध्ये त्यांनी विचार मांडत असताना खूप मूलगामी विचार त्यांनी मांडले। त्यांची अनेक पुस्तकं आहेत, जवळपास त्यांच्या आयुष्यामध्ये 40 पुस्तकं त्यांनी लिहिली। त्यांनी बोलत असताना म्हणतात की पुस्तक हे अनेक संस्कृतीला जोडणारा पूल आहे। ज्या पुस्तकाकडे फक्त आम्ही एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पाहतो त्यांनी त्या पुस्तकाकडे एका वेगळ्या रूपानं पाहिलं की जी आमची भारताची संस्कृती आहे किंवा पाश्चात्य संस्कृती आहे या अनेक संस्कृतीला तो जोडणारा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे। नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानमुख पण अध्यात्म प्रवण असा नवा माणूस घडवण्यासाठी शिक्षण आणि शिक्षकाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे। हा तौलनिक विचार मांडत असताना हा विचार त्यांनी अख्ख्या जगाला दिला। त्यांनी आपलं काम करत असताना म्हैसूर विद्यापीठामध्ये एक सहाय्यक प्राध्यापक, ते प्राध्यापक आणि बनारस विद्यापीठाचे कुलगुरू एवढ्या उंचीचा एक महान साहित्यिक आणि महान विचारवंत होण्याचं काम या ठिकाणी सर्वपल्ली राधाकृष्णनच्या हातून झालं। पण तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी जीवन जगत असताना एक विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी जोडत असताना या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये असणाऱ्या सर्व विद्यापीठात शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यापुढं आणि शिक्षकापुढे एक नवा आदर्श आणि नवा आयाम आहे की एक सहाय्यक प्राध्यापक ते बनारस विद्यापीठाचा कुलगुरू आणि त्याचबरोबर या देशाचे दुसरे उपराष्ट्रपती, देशाचे राष्ट्रपती एवढ्या उंचीपर्यंत एक शिक्षक जाऊ शकतो। एक शिक्षक जर एवढ्या उंचीपर्यंत जात असेल तर त्या शिक्षकाची किती तौलनिक बुद्धिमत्ता आहे आणि विचार आहे हा सांगण्याचं काम या ठिकाणी सर्वपल्ली राधाकृष्णनच्या विचारातून झाला। चांगल्या शिक्षकाचा सन्मान हा संस्कृतीचा आणि सत्याचा आणि ज्ञानाचा सन्मान आहे। समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही, तर आदर्श शिक्षकामुळे या राष्ट्राचा विकास होतो। एवढा आदर्श आणि महान विचार मांडण्याचं काम सर्वपल्ली राधाकृष्णन एका शिक्षकाने मांडलं। शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे जाणल्याशिवाय आपल्या राष्ट्राची आणि देशाची प्रगती होणार नाही हे त्यांनी गांभीर्याने सांगितलं। शिक्षकाचे महत्त्व सांगत असताना त्यांनी म्हणतात की शिक्षक हा यांत्रिक प्रगतीचं साधन नाही तर या सर्व प्रगतीचं ते मूळ आहे। ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान सन्मान मिळतो, सर्वत्र प्रतिष्ठा मिळते, तेथील प्रज्ञावंत माणसे प्रज्ञावंत राष्ट्र घडवित असतात। समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक देशाचा आधार असतो। म्हणून नागरिकाने या पवित्र व्यवसायाकडे अत्यंत चांगल्या पद्धतीने पाहावे। एक शिक्षकांना ज्ञान देताना, विद्यार्थ्यांना ज्ञान देताना तो परिपूर्ण असल्याशिवाय राष्ट्राचा विकास होणार नाही आणि विद्यार्थी घडणार नाही ही व्यापक भूमिका सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मांडली। आपल्या आयुष्याच्या 40 वर्षामध्ये अध्यापनाचं काम करत असताना एक आदर्श आणि मूलगामी विचार मांडत असताना त्यांनी सांगतात की या देशामध्ये राजकारण असेल, या देशामध्ये तंत्रज्ञान असेल, राजकारण आणि तंत्रज्ञानामुळे राष्ट्राचा विकास होत नाही तर शिक्षकाच्या ध्येयवेड्या विचार प्रणालीमुळे राष्ट्राचा विकास होऊ शकतो। एवढी अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांनी मांडली। प्लेटो, कांट, ब्रँडले पासून ते शेक्सपियर, कोलरिज, बोल्ट आणि विटमन यांच्या साहित्यिकाचं साहित्य लेखन करण्याचं काम या विचारवंतांनी आणि या प्रज्ञावंतांनी केल्यामुळं या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या सरकारने एक निर्णय घेतला। एवढा प्रतिभावंत शिक्षक, एक प्रतिभावंत प्राध्यापक माझ्या राष्ट्राला लाभला असेल आणि तो शिक्षकाच्या देशाचा दुसरा राष्ट्रपती, दुसरा उपराष्ट्रपती झाला असेल, त्यांच्या हातून 40 पुस्तकं लिहिली गेली असतील, या देशाच्या राजकारणाला, समाजकारणाला आणि अध्यात्माला नवा आयाम मिळाला असेल तर यांच्याच जन्मदिनाच्या नावानं
शिक्षक दिन म्हणून पाळला जावा ही व्यापक भूमिका सरकारनं घेतली आणि त्या दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शिक्षक दिन म्हणून या ठिकाणी पाळला जातो। दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब आहे की अशा अत्यंत महत्त्वाच्या शिक्षकाला या देशामध्ये भारतरत्न मिळाला हा सन्मान केवळ सर्वपल्ली राधाकृष्णाचा नाही तर या देशामध्ये असणाऱ्या सर्व शिक्षकाचा तो अत्यंत मोठा सन्मान आहे। या देशातल्या शिक्षकाला भारतरत्न मिळणं या देशाची अत्यंत उंची वाढवण्याचं काम आहे। म्हणून मी जाता जाता एकच विनंती करणार आहे की केवळ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडे एक उपराष्ट्रपती म्हणून पाहू नका, एक राष्ट्रपती म्हणून पाहू नका, एक अध्यात्माचा विचारवंत म्हणून पाहू नका, तर तो एक सर्वप्रथम शिक्षक होता। या देशातल्या मातीमध्ये तो मुरलेला आणि दबलेला नव्हे तर एक वैचारिक अधिष्ठानचा शिक्षक होता। या शिक्षकामुळे या देशाचा एक नवा इतिहास घडत असेल, या देशाला नवी जर समजा आयाम मिळत असेल तर अशा शिक्षकाकडूनच फक्त राष्ट्र घडू शकतो। ही व्यापक भूमिका सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या विचारातून मिळते। म्हणून जाता जाता मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की शिक्षक म्हणजे केवळ एक तासापुरता शिकवणारा शिक्षक नाही तर या विद्यार्थ्यांना एक नवी विचार प्रणाली, एक नवध्येय विचार प्रणाली, या विद्यार्थ्याला एक नवी दिशा दाखवणारा एक नवा आयाम आहे आणि त्या आयामाला मी प्रणाम करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। यानंतर या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आमचे मार्गदर्शक नामदेवजी गुमारे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार मांडावे।